आत्ताच आलोच बघ दादा. अरे बघ काय म्हणजे प्रवास वगैरे कसं झालं? अगदी व्यवस्थित. अरे योगेश, मी तुला एक गोष्ट सांगतो. हो सांग ना. अरे योगेश, मी लग्न सुद्धा केलंय. काय लग्न केलं? अरे मग मला कळवायला सुद्धा नको होतं का? काय सांगतो, वेळच मिळाली नाही मला. आणि तुझ्यासाठी सुंदर अशी बहिणी आणली आहे बरं. हो का? कशी वेळ मिळेल तुला? अरे प्रेमाचे नाटक करून लग्न केलास ना, आणि लग्न करून स्वतःच्या वडिलाची मान खाली घालायला लावलास. अगं काय झालं ग? अगं लग्न मी केलंय ना, तर या समाजामध्ये मान माझी खाली पडेल, पण माझ्या वडिलांपर्यंत तू कशाला जातोयस? अरे मग तुला या गावामध्ये हीच मिळाली होती का? बाकीच्या गावात पोरी नव्हत्या म्हणून या काठीला या घरामध्ये सून म्हणून आणलास. आणि म्हणतात ना, खायला काढ आणि भुईला भार. काय काय अगं अशी का बोलतोयस तू? हे बघ आता ती तुझी सून आहे. अगं झाल्या गोष्टी विसरून जायचं. चल दादा. अरे मला की नाही फार भूक लागली आहे बघ. चल आता आपण जेवण करून घेऊ. बरं ठीक आहे, तुझ्या आता बहिणी स्वयंपाक करत असं असेलच, मी तुला आवाज देतो. बर. अगं हे शिला, बरं ठीक आहे, मी स्वयंपाक झाला की नाही ते बघून येते. जा गायचं लवकर. आता मला फार भूक लागली आहे बघ. अगं हे शिला, अगं हे शिला, अगं स्वयंपाक झाला की नाही? हो, काय करतोयस तू? अगं जेवायला वाढणं. अगं योगेश आला, योगेश. आणि आम्हाला पण खूप भूक लागली आहे बघ. काय हो बाबूजी, कसं झालं तुमचा प्रवास? अगं एकदम व्यवस्थित बघ. हो ना. हो. आणि आताच मला सासूबाईने सांगितलं हो का? की तुम्हाला खूप भूक लागली आहे म्हणून. होय का बाई? बसा, तुम्ही बसा ना. हो बसा ना. बसा बापूजी पाटावर, बसा बापूजी पाटावर, जेवणवारी देवी बरोबर. बसा बापूजी पाटावर, बसा बापूजी पाटावर, जेवणवारी देवी बरोबर. जेवणवारी देवी बरोबर. बसा बापूजी पाटावर, बसा बापूजी पाटावर, जेवणवारी देवी बरोबर. जेवणवारी देवी बरोबर. बसा बापूजी पाटावर, बसा बापूजी पाटावर, जेवणवारी देवी बरोबर. जेवणवारी देवी बरोबर. आलूची भाजी पिकावर हो, पिकावर. आलूची भाजी पिकावर पिकावर. आलूची भाजी पिकावर हो, पिकावर. आलूची भाजी
बापूजी पाठावर जेवण वाढीते विवर पोरा जेवण वाढीते विवर पोरा बघा बापूजी पाठावर बघा बापूजी पाठावर जेवण वाढीते विवर पोरा जेवण करा तुम्ही भरपूर हो भरपूर जेवण करा तुम्ही जेवण करा तुम्ही भरपूर हो भरपूर जेवण करा तुम्ही भरपूर हो भरपूर जेवण वाढीते तुमची नार हो तुमची नार 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 बसा बापूजी पाठावर बसा बापूजी पाठावर जेवण वाढीते विवर पोर जेवण वाढीते विवर पोर बसा बापूजी पाठावर बसा बापूजी पाठावर जेवण वाढीते विवर पोर जेवण वाढीते विवर पोर बस वहिनी झालं आमचं जेवण. पण वहिनी काही म्हण अगं स्वयंपाक इतका खूप सुंदर बनवला भाऊ. अरे मस्त पैकी वहिनी शोधून आणलाच बघ. मग तुला म्हटलो ना मी अरे तुझी वहिनी स्वयंपाकात एकदम तरबेज आहे आणि तिच्या हातची चव काय न्यारीच. एक नंबर. बहीण कोणाची हो? माझी बहीण हो. अच्छा अच्छा हा दिसला साजरा कारवांगा म्हणून देऊन टाकलो. अरे तू एक काम का नाही केलास घरीच का नाही ठेवलास तू. असा कसा होईल जी? बहीण दिलं तर काय कवड्या खिल्यासाठी दिलं? बरं गंड्या एक जमेल का. नसल पोचना होत. हा बोला बोला. अर्धी तू ठेव अर्धी मी ठेवतो ते चालेल. नसल पोचना होत तर 10 एकर लिहून द्या आणि देऊन द्या त्या तुमच्या बहिणीला मीनाक्षीला कसा पोचतो तो. अच्छा अच्छा इकडच्या कवड्या केल्यासाठी बहीण दिलो का? बरं रंड्या हो तू लवकर आता जेवण कर हो. आणि तू लवकर आपल्याला बाजाराला जायचं. बाजाराला हा गडचिरोलीच्या का चामोर्शीच्या? अरे आपण गडचुलीच्याच जाऊ. हा जवळ पडते. आपला जी बियाणे आणायचे आहेत ना, हा हा आपल्याला जवळ पडते एकदम. ते माकर खाणारे बिये नुका ना बाबा. हा. ते मस्त टोचते. अच्छा जायचं का? अरे आपण हायब्रिड आणू ना. हा हायब्रिड जमते. चला जायचं मग. बरं चल योगेश. अरे तू आता प्रवासावरून आलास ना तू आराम कर. मी थोडा बाजारासाठी गडचिरोली पर्यंत जाऊन येतोय. ठीक आहे.